हाय फ्रेंड्स, तुमचे दीपमाला मेकओव्हरमध्ये स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत स्ट्रेट कट, त्यालाच वन लेंथ कट आणि 0 डिग्री कट असेही म्हणतात। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर कट करताना आपण नेहमी केस वॉश करून घेत असतो। माझ्या क्लायंटचे केस आधीच वॉश केलेले होते, म्हणून मी फक्त स्प्रे बॉटलच्या साहाय्याने वॉटर स्प्रे करत आहे। तुम्ही बघू शकता माझ्या क्लायंटचे केस खूपच सुंदर आहेत, लॉंग आहेत। त्यांना फक्त स्ट्रेट कटच करायचा होता, म्हणून केसांमध्ये गुंता राहणार नाही याची दक्षता घ्यावी। स्प्रे बॉटलने स्प्रे करून आपण गुंता व्यवस्थित काढून घ्यायची आहे। क्लायंटला विचारूनच आपण केस कट करणार आहोत, म्हणून क्लायंटने सांगितल्यानुसारच आपण केस कट करायचे। जरा ड्राय होत होते केस, म्हणून मी पुन्हा पाणीचा स्प्रे वगैरे केला आहे। केस कट करताना आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे कैची, कंगवा आणि स्प्रे बॉटल आणि क्रोकोडाईल क्लिप सुद्धा लागतात, पण यात काही गरज नाही। तुम्ही बघू शकता केस मी प्रॉपर विसरून घेतले आहे आणि एक ग्रीप तयार केली आहे। गुंथा नाही आहे बिलकुल पण, आणि ग्रीपनुसारच मी केस कट करत आहे। पुन्हा आपण रिचेक करूया। केस कट करण्यासाठी फक्त 4-5 सेकंद लागतात, परंतु ग्रीप महत्त्वाची असते। ग्रीप जर व्यवस्थित केली तर आपले केस हे खालीवर कापले जात नाही, एकसारखे कापले जातात। तुम्ही बघू शकतात मी पुन्हा रिचेक करत आहे। जर आपल्याला कमी जास्त केस वाटत असेल तर पुन्हा कट करून घ्यायचे। केस हे जर जाड किंवा थिकनेस जास्त असेल तर आपण सेक्शन घेऊन सुद्धा वन लेंथ कट किंवा स्ट्रेट कट करतो। तो सुद्धा व्हिडिओ माझा आहे, पण तो मी अजून अपलोड केलेला नाही, तो पण लवकरच येईल। माझ्या क्लायंटचे केस वरती तर दाट होतेच, परंतु खाली जरा पातळ आहेत, म्हणून एकाच सेक्शनमध्ये मी घेऊन केस कट केले आहे। खूपच कमी केस कट करायचे होते। पुन्हा आपण केस विसरून बघावे की कट आपला कसा झाला आहे। आता आपण ब्लो ड्राय करणार आहोत। तर ब्लो ड्राय करण्यासाठी मी आयकॉनिकचे ड्रायर घेतले आहे आणि आपल्याला लागणार आहे राऊंड कोन। तर ड्रायर करताना आपण सुरुवातीला जे ओले केस होते त्यासाठी आपण ब्लास्ट ड्राय करून घेऊया, म्हणजे जेणेकरून केस हे ड्राय झाल्यावर व्यवस्थित सेटिंग करता येईल। म्हणून तुम्ही बघू शकता मी जरा व्हिडिओ फॉरवर्डच केलेला आहे। ब्लो ड्राय हे शक्यतो स्ट्रेट कटमध्ये आणि यू कटमध्ये स्ट्रेट ब्लो ड्राय केला जातो। ब्लो ड्राय करताना आपण टॉप पासून मिडलपर्यंत आणि मिडलपासून एंडपर्यंत असे ब्लो ड्राय करणार आहोत। पुन्हा ओले केस दिसत होते, म्हणून मी पुन्हा ब्लास्ट ड्राय करून घेतलेला आहे।
करताना पुन्हा गुंथा झाली असेल तर आपण व्यवस्थितपणे गुंथा काढून घेऊया. आता पूर्णपणे केस ड्राय झाले आहेत, तर आपण सुरुवात करूया ब्लो ड्राय करण्यासाठी. छोटे छोटे सेक्शन घेऊन आपण ब्लो ड्राय करूया. माझ्या क्लायंटचे केस खूपच छान आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा. मिडल लेंथपर्यंत झालेले आहे ब्लो ड्राय, तर आपण बॉटम लेंथला ब्लो ड्राय करूया. कोमच्या साहाय्याने राऊंड राऊंड करून आपण सेटिंग देऊया. स्ट्रेट कटमध्ये तर स्ट्रेट ब्लो ड्राय केला जातो, पण माझ्या क्लायंटला इन कर्ल ब्लो ड्राय हवा होता, म्हणून मी ब्लो ड्राय केला आहे. हा आहे आपला फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता तयार करू. जर तुम्ही सांगितलं तर मी तो व्हिडिओ नक्की टाकेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा.